तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। चला तर आज मी छानपैकी असा आपला घरगुती काळा मसाला बनवणार आहे। तर मी त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर इथे घेतलेले आहेत धने। तर आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत। तर मी इथे धने अर्धा किलो घेतलेले आहेत। तर इथे आता धने भाजा घेतलेले आहेत। तर मंद आचेवरती आपल्याला धने छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर असे आपले धने झालेले आहेत भाजून। तर आता आपण हे काढून घेऊया। तर असे थोडे थोडे करून मी भाजून घेत आहे, कारण कढई छोटी आहे म्हणून। तर इथे छान असे आपण भाजून घेतलेले आहेत। तर हे पण आपले छान भाजले आहेत। तर बघा, पूर्ण धने आपले झालेले आहेत भाजून। तर हे आहेत आपले अर्धा किलो धने। तर अर्धा किलो धन्यासाठी इथे मी 50 ग्राम मिरे घेतलेले आहेत। तर याला थोडेसे तेल घालून छान भाजून घ्यायचे। लवंग घेतलेले आहे 20 ग्राम। तर लवंग आणि मिरे पण छान भाजले आहेत आपले। बघा किती मस्त फुगलेले आहेत तेलामध्ये। आता इथे घातलेला आहे नाकेसर 10 ग्राम। त्यालाही तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे। तर हा पण भाजला आहे छान। तर इथे घेतलेले आहे त्रिफळा, ते पण 10 ग्राम आहेत। तर छान भाजला आहे, ते पण काढून घेऊया। तर काळी विलायची आपण घेतलेली आहे 10 ग्राम। तर छान भाजली आहे विलायची पण, हे पण काढून घेऊया। तर बघा छान मस्त भाजून घेतलेला आहे आणि पैस पण व्यवस्थित केले, कारण आपला मसाला गार पण झाला पाहिजे। तर इथे हिरवी वेलची घेतलेली आहे 20 ग्राम। वेलची पण भाजून झाली आहे। तर इथे मेथ्या घेतलेल्या आहेत 10 ग्राम। मेथी पण छान लालसर भाजून घेतलेली आहे। तर इथे जावित्री घेतलेली आहे मी 10 ग्राम आणि चक्री फूल पण घेतलेलं आहे 10 ग्राम। तर सुंठ इथे घेतलेली आहे मी 20 ग्राम आणि जायफळ आहे 2 जायफळ घेतलेले आहेत। तर त्यालाही छान भाजून घ्यायचं आहे। तर छान भाजला आहे दोन्हीही, आपण काढून घेऊया। तर जिरे इथे घेतले आहेत मी 10 ग्राम, हे काढून घेऊया। तर इथे ओवा घेतलेला आहे 20 ग्राम। तर
तर ओवा पण काढून घेतला आहे, छान भाजला आहे। तर इथे शहाजिरा घेतलेला आहे 20 ग्राम। तर शहाजिरा पण आपला झालेला आहे भाजून। तर इथे तिळ घेतलेले आहेत 20 ग्राम। तिळ पण आपले छान तडतडत आहेत, एकदम मस्त छान भाजले गेले। तर ते पण काढून घेऊया। तर दालचिनी इथे 30 ग्राम घेतलेली आहे मी। तर यालाही थोडंसं तेल घालून आपण छान भाजून घेऊया। तर बघा दालचिनी पण झालेली आहे भाजून। तर इथे फूल घेतलेला आहे 1 छटाक, म्हणजे 50 ग्राम घेतलेला आहे फूल। तर फूल पण छान आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। आपण मसाले जेवढे छान मंद आचेवर भाजले तेवढा मसाला आपला टेस्टी लागतो। तर इथे फूल झालेला आहे भाजून। तर इथे तमालपत्र म्हणजेच आपलं बिर्याणीचा पत्ता असतो तो घेतलेला आहे 50 ग्राम, आणि तोही छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे तेजपत्ता पण झालेला आहे भाजून। तर इथे घेतलेली आहे खसखस 50 ग्राम आहे 1 छटाक, त्यालाही छान भाजून घ्यायचे। तर इथे खोबरं मी छान किसून घेतलेलं आहे, 1 पाव किलो खोबरं आहे। आता यालाही छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर मसाला पूर्ण भाजून झालेला आहे तयार। चला आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। तर इथे घेतलेले आहेत शेंगदाणे, 1-2 मुठी घेतलेले आहेत, आणि इथे घेतलेला आहे पाव किलो कांदा। तर मसाला बघा आपला छान पूर्ण भाजून झालेला आहे, आणि कांदा पण मी थंड होण्यासाठी ठेवला आहे। तर हे मिक्स करून आपल्याला हे मसाला मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचा आहे। मस्त असा वास सुटलाय मसाल्याचा, एकदम छान। तर मसाला आपला वाटून झालेला आहे तयार। तर छान मी बारीक वाटून घेतलेला आहे, एकदम मस्त। चला तर आता पूर्ण मसाला मी वाटून घेणार आहे। चला तर आपला मसाला छानपैकी झालेला आहे वाटून तयार। तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला, एकदम भारी झालेला आहे। तर मी शेवटी कांदा वाटून घेतलेला आहे। तर आपण हे मसाला
मिक्स करून घेऊया। तर आता याच्यात शेवटी घालायची आहे हळद। ही गावरानी हळद आहे, हळकुंडाची छान वाटून बारीक आणलेली। तर इथे 2 चमचेच मी घालत आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया, म्हणजे तर छानपैकी आपला मसाला झालेला आहे तयार। आणि हा मसाला मी छान मिक्स करून घेत आहे, म्हणजे पूर्ण एकजीव झाला पाहिजे। कारण एकदम शेवटी मी कांदा भाजून घातला आहे। तर तुम्ही उन्हाळ्यातच नाही तर कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही आपल्या घरगुती मसाला करू शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही काळ्या मसाल्याची रेसिपी तेही कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।